हाय फ्रेंड्स, मित्रांनो कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नटखट कृष्णाचा जीवन प्रवास. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस होतील, जे बाकी यूट्यूबवर सारखे मी रडून वगैरे दाखवत नाही आणि भरपूर असे रिझन्स आहेत. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू. आता व्हिडिओला सुरुवात म्हणजे अशीच की स्मिता सातपुते, तुम्ही सगळं ओळखतात स्मिता सातपुते ताईला. तिच्याबद्दल भरपूर अशा गोष्टी आधी झालेल्या होत्या, बाकीच्या चुकीच्या होत्या, न कळत तिच्याकडनं झालेल्या होत्या. बाकीच्या तिने ॲक्सेप्ट देखील केल्या. पण माणूस आहे, हा माणसाकडनं चुकी ही होत असते, म्हणून माणसाला माणूसच माफ करू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगायचं माझं एवढंच की स्मिता सातपुते या ताईवर खूप म्हणजे जेलमध्ये, म्हणजे असं म्हणायला गेलं तर म्हणजे जेलमध्ये तिच्यावर अन्याय झाले. अन्याय म्हणजे असं की जसं की तिची आई वारली आणि त्या बिचारीला अंत्यविधीला सुद्धा आईच्या यायला भेटलं नाही, तर खूप वाईट वाटतं, अत्यंत वाईट वाटतं. आणि वाटायचं आधी की ती म्हणजे रॉंग दिशेला चालली, असं म्हणजे एका चुकीच्या वळणावर गेलेली होती. म्हणजे चुकीचं वळण म्हणजे असं काही वाईट नव्हते, ती फक्त जे व्हिडिओ तुम्ही ते पाहिलेच असतील, ती चुकीचे कॉमेडी वगैरे करायची, पण तिचे संस्कार हे नेहमी चांगलेच होते. ती अशी दुसऱ्या बायांसारखी म्हणजे असं बोलत नाही, मी कॉमन लेडीजचा मी रिस्पेक्टच करतो, पण अशी ती वाईट वळणावर नव्हती. फक्त तिचं बोलणं चालणं थोडंसं तिने चेंज केलं होतं. आणि एखाद्याचा स्वभाव असतो तर तिला लाईक व्ह्यूज भेटत असतील, तिला कुठे ना कुठेतरी काही तिचं इंटेन्शन बदलत असेल, तिला कुठे ना कुठेतरी असं वाटत असेल की याच्यामुळे आपण जास्त व्हायरल होऊ, तर ती काही गोष्टी चुकीच्या वळणावर जात होती. मित्रांनो तशी तिच्याकडे कोणी बोट दाखवलं तर त्याचा बोट तोडेल ती अशी, आणि तिची वागणूक पण तशीच आहे मित्रांनो. पण वाईट या गोष्टीचं वाटलं मला की तिच्यावर खूप अन्याय झालेला आहे मित्रांनो, आणि आता ती सुधारलेली आहे. तर सगळ्यांना मी एवढंच कळकळीची विनंती करून सांगतो, सगळ्यांनी तिला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की तिला खूप गरज आहे. कारण की ती 2 वर्षानंतर आलेली, फायनली 2 ते 3 वर्षानंतर आलेली आहे ना, 3 वर्षानंतर आलेली आहे, 2.5-3 वर्षानंतर ना. कारण तिच्यावर जे तिने सांगितलं व्हिडिओमध्ये, आणि ती जी रडत होती कारण की मला आईचं तोंड बघायला भेटलं नाही, तर मित्रांनो खूप व्हिडिओ तिचे बघण्यासारखे आहेत आणि म्हणजे एक मनाला खंत वाटून जाते मित्रांनो. आणि सगळे लोक तिला सपोर्ट करत आहेत आणि सगळ्यांनी सपोर्ट करावा ही पण माझी कडकडीची विनंती आहे. आणि स्मिता सातपुते ताईला पण एवढंच म्हणायचंय की तू कोणाच्या मागे लागू नको. तुझे जसे रुटीनचे आत्ताचे व्हिडिओ आहेत तसेच व्हिडिओ टाका. आणि तुझे म्हणतेस ना की मी आता एनर्जी नाही माझ्यामध्ये, मी असेच व्हिडिओ टाकू. ताई तुला कडकडीची विनंती आहे की तू असेच व्हिडिओ टाक, असेच व्हिडिओ लोकांना आवडतील. कारण की आधीचे व्हिडिओपेक्षा याच व्हिडिओना तुझे लाईक जास्त आहेत, सबस्क्रायबर पण वाढत आहेत आणि व्ह्यूज पण तुझे वाढत आहेत. म्हणून तुला एवढंच सांगायचंय की लोकांच्या नादी लागू नको आणि तुझं आयुष्य सुखाने जग. आणि यशला पण चांगलं शिक्षण दे आणि यशला पण पुढच्या म्हणजे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण की आई आली आता, आई हे नवीन जीवन त्याचा सुरुवात करेल. म्हणून मी तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो. तुमचे व्हिडिओ मी म्हणजे माझी फॅमिली पूर्ण सपोर्टच करते, तर सगळे आम्ही सपोर्ट करू. तर चला मग, जय हिंद जय महाराष्ट्र. स्मिता ताईला सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि तिची जीवन गाथा मी पाहिली, अक्षरशः मी सुद्धा रडलो मित्रांनो. कारण की तिचे व्हिडिओ ती जेव्हा रडली ना, माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं मित्रांनो. कंटिन्यू 2-3 व्हिडिओ तिने टाकलेले आहेत. आज लास्ट मी तिचा पोह्याचा व्हिडिओ बघितला, रेसिपीचा. आणि याच्या आतले मी जेवढे समजून जाते, मी याच्या आधीचे मी जेवढे व्हिडिओ पाहिले तिचे स्मिता सातपुते या चॅनलवर 2 ते 3 व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी आली तिने घराची साफसफाई केली, त्यानंतर ती आली नॉनव्हेज बनवलं, त्यानंतर म्हणजे 2-3 रेसिपी पाहिल्या. आणि तिचे स्वतःचे चॅनल पण बघितले मी, म्हणजे स्वतःचे पर्सनल व्हिडिओ बी बघितले. पर्सनल म्हणजे असं की जीवनामध्ये काय काय घडलं, कसं कसं घडलं. तर मित्रांनो खूप वाईट वाटलं. स्मिताला सगळ्यांनी सपोर्ट करा, स्मिता ताईला. आणि खूप मला सुद्धा रडायला आलं, मी खोटं नाही सांगत, कारण की तिचे व्हिडिओ बघून खूप रडायला आलं. आणि अशा अन्याय अत्याचार कोणावरच होऊ नये. माणसाकडनं चूक होते तर ती खरंच सुधारली गेली पाहिजे. आणि स्मिता ताईला पण खूप ऑप्शन दिले होते, तर जाऊ द्या, होते चुकी माणसाकडनं. तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळे सपोर्ट करू स्मिता ताईला सांगतो. आणि मी पण सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, माझे भले एवढे सबस्क्रायबर नसतील या चॅनलवर, दुसऱ्या चॅनलवर आहेत जे माझे व्हिडिओ बघत असतील, माझेच सबस्क्रायबर असतील, त्यांनी नक्की स्मिता ताईला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भले माझी एवढी अवकात नाही की माझे चॅनल सबस्क्रायबर कमी आहेत, पण नक्की स्मिता ताईला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग बाय. स्मिता ताई टेन्शन घेऊ नको आणि आपलं तू आता पुढचं आयुष्य ते आनंदाचं, बस एवढं सांगायचं. बाय, भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.